एक महत्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान 10वीच्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमासाठी क्रांती चौकात आणून मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हा दावा केलाय की आज दुपारी 12 वाजल्यापासून 10वीच्या विद्यार्थ्यांना क्रांती चौकात एका कार्यक्रमासाठी आणलं जाणार असून त्यांच्या थकीत देयकांच्या बदल्यात त्यांना कार्यक्रम स्थळी बसवलं जाणार आहे। ही तर फक्त एका शाळेची यादी आहे आणि त्यात विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक देखील आहेत असा दावा देखील दानवेंनी केलाय। या संदर्भात खरं तर अधिक माहिती देण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आपल्या सोबत जोडले जात आहेत। अंबादासजी, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीवर। काय आरोप आहे आपला? आरोप नाही, सत्यता आहे। आरोप वगैरे नाही तो। बरं, आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा कार्यक्रम आहे संभाजीनगरला, तिरंगा आहे आपला। हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा आहे। भारतीय जनता पार्टी जगातली सगळ्यात मोठी पार्टी स्वतःला समजते, पण यांच्याकडून 4 लोक जमा करता येत नाही। मग लोक जमा होत नाही तर मग काय करायचं? शाळेच्या विद्यार्थ्यांना सत्तेचा वापर करायचा, मंत्र्यांनी जिल्हा परिषदला सांगायचं, महानगरपालिकेला सांगायचं आणि त्याचे विद्यार्थी जमा करायचे। अशा पद्धतीनं प्रकार चालू आहे। मला वाटतं तुमचा कार्यक्रम तुम्ही विराट करा, मोठा करा, चांगला करा, त्याला शुभेच्छा आहे, पण विद्यार्थ्यांना कशाला वेटीस धरता? 10वीचे विद्यार्थी, 10वीचं वर्ष जबाबदारीचं वर्ष असतं। मला वाटतं 10वीचं काय मी म्हणेल 8वी असेल 9वी असेल, कोणत्याच विद्यार्थ्यांना या कामाला जुंपलं नाही पाहिजे। अंबादासजी, मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, जसं तुम्ही सांगितलं की आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहे, 10वीचं वर्ष आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपावर तुम्ही निशाणा साधलाय की मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जातोय। हो, बरोबर ना। माझा मुद्दा असा आहे, आम्ही बघितलं आता शहरामध्ये होर्डिंग कुणी लावत नाही, हायकोर्टाचा नियम आहे। भारतीय जनता पार्टीने अख्ख्या शहरात होर्डिंग लावली, शहर स्वच्छता, आणि हे सत्ताधारी पक्षाच्या यांच्या ताब्यात सत्ता आहे ना, बाकीच्यांचं एक बॅनर लागलं तर 1 मिनिटात काढतात, आणि भारतीय जनता पार्टी अख्खं शहर घाण करून टाकले आणि त्या बॅनरनी होर्डिंगनी, त्याला कोणी बघत नाही। इथं गर्दी जमत नाही तर विद्यार्थ्यांना जमा करायचं धोरण, सरकारी मग आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना बोलवायचं। आता या पद्धतीने हे सगळे राजकारण चालू आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांना समर्थन करणार लोक यांच्या बरोबर करा ना, काही प्रॉब्लेम नाही, पण आता काय करता तुम्ही? तर मला वाटतं तुम्ही जी पोस्ट केली ती एका शाळेची यादी आहे, या संदर्भात तुम्ही जिल्ह्यातील शिक्षण विभागाशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून काही पाठपुरावा करणार आहात का? पाठपुरावा मी शाळेला दोष देत नाही ना, अधिकाऱ्यांना दोष देत नाही। बरं, शाळेला कशाला दोष देऊ? कारण शाळा आता चालवणं काही सोपं काम नाही, चालवतात मोठ्या मुश्किलीने हे लोक, आणि त्याच्यात त्यांना असा त्रास सत्ताधाऱ्यांचा असतो म्हणून ते सगळे ऐकतात। आता त्रास नसता तर त्यांनी कशाला ऐकलं असतं? सत्ताधाऱ्यांचं काही कोणाचंही ऐकलं नसतं। त्याच्यामुळे माझं शाळेवर मुळीच ऑब्जेक्शन नाही, कोणत्याच ऑब्जेक्शन भारतीय जनता पार्टीवर माझ्या सत्तेच्या मिसयूजचं। निश्चित आपला मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि गर्दी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होतोय असा आरोप अंबादास दानवे यांनी ट्विट करत केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।